नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 4थी भाग 2 मराठी या विषयाचा धडा आहे 12वा. या धड्याचं नाव आहे वाटाड्या. हा धडा आपण पाहिला. आता आपण त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. तरी पण तुम्हाला मी थोडं सांगते काय आहे या धड्यामध्ये. या धड्यामध्ये एक मीनू आहे. या मीनूला एकटीलाच रस्ता ओलांडायचा होता. तिनं फुटपाथवरच्या एका काकांची मदत मागितली. काकांनी मीनूला रस्ता कसा ओलांडायचा याची माहिती दिली व रस्ता पार केला सुद्धा. पण काका स्वतः मात्र आंधळे होते. ते आंधळे असूनही त्यांनी मीनूला शिकवलं. आता या धड्याच्या माध्यमातून आपण रस्ता कसा ओलांडायचा हे शिकलो. आधी आपण हे सगळं शिकलेलो आहे. आता हे स्वाध्यायाच्या माध्यमातून आपण अधिक दृढ करूया. पहा सुरुवातीला आपण एका वाक्यात उत्तरे द्या पाहणार आहोत. मीनू कशाला घाबरत होती? अरे वा, छान. आत्ताच ऐकलं आपण. मीनू रस्त्यावरच्या रहदारीला घाबरत होती. रहदारी म्हणजे काय? कोणी सांगेल मला? अरे वा, छान उत्तर दिलं. माणसांची व वाहनांची ये जा असणे किंवा वाहतूक असणे यालाच रहदारी म्हणायचं. पुढचा प्रश्न. मीनूला दररोज शाळेत कोण पोचवत असे? याचं उत्तर आहे मीनूला तिचे बाबा दररोज शाळेत पोचवत असत. आता पुढील प्रश्न. मीनूने कोणाचे बोट पकडले? तर मीनूने बाबांचे बोट पकडले. पहा मीनूला रस्ता ओलांडायला मदत करणाऱ्या काकांना दिसत नव्हते. हे पाठातील कोणत्या वाक्यावरून कळते? अगदी बरोबर. जेव्हा समोरच्या माणसाला काका म्हणाले, मला दिसत नाही, पलीकडे पोचवता का? या वाक्यावरून काकांना दिसत नव्हते हे कळते. आता आपण गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहिणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, आई किंवा बाबांचे बोट धरलं की भीती टिंब. अरे वा, सगळ्यांनी एका सुरात उत्तर दिलं की भीती गायब. आई किंवा बाबांचे बोट धरलं की भीती गायब. आता पहा पुढील प्रश्न आहे, माझे नाव आहे टिंब पण सगळे मला मीनू म्हणतात. बरोबर, मृणालिनी. रिकाम्या जागी काय येत आहे उत्तर? मृणालिनी. पहा माझे नाव आहे मृणालिनी पण सगळे मला मीनू म्हणतात. पुढील प्रश्न. मीनूच्या आवाजातल्या टिंब काकांना गलबलून आले. काय आहे याचं उत्तर? आर्जवीपणामुळे. मीनूच्या आवाजातल्या आर्जवीपणामुळे काकांना गलबलून आले. आता रस्ता क्रॉस करताना मला नाही टिंब वाटणार. काय बरं ह्याचं उत्तर? बरोबर. आता रस्ता क्रॉस करताना मला नाही भीती वाटणार. कोण कोणाला म्हणाले? पहा पहिला प्रश्न. मग आज नाही आला तो? असं कोण म्हणालंय? असे काका मीनूला म्हणाले. पुढील प्रश्न. आता पुढील प्रश्न. रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही. असं काका मीनूला म्हणाले. इकडे नाही हो, सॉरी तिकडे नाही हो, इकडे या बाजूला. असं कोण कोणाला म्हणालंय? असे मीनू काकांना म्हणाली. पहा या प्रश्नाचं 5 ते 6 वाक्यात उत्तर लिहायचंय. आणि हे तुमच्यासाठी फार उपयोगाचं आहे. कारण तुम्हालाही कधीतरी वेळ येणार आहे एकट्यानं रस्ता क्रॉस करायची. मग धीट झालं पाहिजे ना, घाबरून जायचं अजिबात नाही. पहा प्रश्न काय आहे तो.
स्वतःला दिसत नसूनही काकांनी मीनूला रस्ता ओलांडायला कशी मदत केली ते 5 ते 6 वाक्यात लिहा. आता याच्या उत्तरावरून तुम्हाला एकट्याला रस्ता क्रॉस करायला मदत होणार आहे. पहा हं उत्तर. मीनूने काकांचे बोट पकडले. काकांनी मीनूला झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते विचारले. झेब्रा क्रॉसिंग पाशी येताच त्यांनी मीनूला दोन्ही बाजूंनी येणारी वाहने नीट पाहायला सांगितली. डाव्या उजव्या बाजूला बघायला सांगत आणि वाहने दूर आहेत हे विचारून काकांनी मीनूला रस्ता ओलांडायला मदत केली. आता बघा, या पाठामध्ये आलेल्या इंग्रजी शब्दांना मराठीत काय म्हणतात हे आपण पाहायचंय. प्लीज म्हणजे काय हो मराठीत? कृपया. क्रॉस, क्रॉस म्हणजे ओलांडणे. टीव्ही म्हणजेच दूरदर्शन संच. आता मी तुम्हाला एक शब्द सांगते हं. मोबाईल. मोबाईल या शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात हे तुम्ही मला सांगायचे. कमेंट्समध्ये पाठवा. मी वाट पाहते. ग्राउंड. ग्राउंड म्हणजे काय? मैदान. थँक यू. खूप छान उत्तरं दिलीत.